काय नाही, आता मी असं म्हणेन फिल्म आता रिलीजवर आहे, सो तुम्ही ठरवा, प्रेक्षक ठरवेल. मी ऍक्च्युली खरं सांगू तर मी स्वप्नीला असं म्हणेन की त्यांनी मला, मी जेव्हा फिल्म आली ना माझ्याकडे तेव्हा मी त्याला विचारलं आणि त्याला सांगितलं की स्वप्नील मी कधी केलं नाही कॉमेडी, कसं. तो मला म्हणाला तू करू नकोस कॉमेडी, हेच तुझं कॉमेडी, हेच तुला करायचं. सो आय थिंक मी तेच करायचा प्रयत्न केला. नाही, खूप छान, खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे. 17-18 चेहरे मराठीतले एकत्र एका पिक्चर मध्ये दिसतात. मला असं वाटतं खूप दिवसांनी असा सिनेमा आला जो खऱ्या अर्थाने मल्टी स्टारर सिनेमा आहे. आणि खूप इंटरेस्टिंग लोक ज्यांच्या कॉमेडीचे आपण सगळे फॅन आहोत अशी सगळी मंडळी एकत्र एका चित्रपटात येतात. पण चित्रपटाला गोष्ट आहे, कथानक आहे, बिगिनिंग मिडल एंड आहे आणि कॉमेडी आहेच पण थरार पण आहे. सो हे कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडतं. तर ते कॉम्बिनेशन बघायला तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्यांची रियुनियन करा आणि या. कॉमेडी इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. आणि आमचे दिग्दर्शक प्रसाद खांडेकर, आमचे लेखक प्रसाद आणि प्रथमेश, या दोघांनी ज्या पद्धतीने सिनेमा बांधला आणि डिरेक्ट केला, आय थिंक दे मेड लाईफ इझी फॉर अस. तेच मी म्हणेन की माझ्यासाठी तर असं होतं, सगळेच एक एक जे कलाकार होते ज्यांनी इतकं केलंय आणि त्यांच्यात ते भिनलंय, आणि आता मला पण तेच करायचं म्हटलं थोडंसं दडपण आलं होतं. पण आय थिंक कलाकार इतके छान होते, मला सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि त्यामुळे ते मी करू शकले. सो तुमच्याकडनं मी तिचं लिव्हिंग इन द मोमेंट वाला गुण खूप शिकतो. ती आत्तामध्ये जगते खऱ्या अर्थाने. ती उद्याचा विचार करत नाही, बेफिक्री अर्थाने नाही, पण ती आत्ताची मोमेंट एन्जॉय करू शकते. 50 गोष्टींचा विचार करत नाही, काल काय घडलं त्याचा खूप वेळ राग लोक काहीच ठेवत नाही. शी कॅन लिव्ह इन द मोमेंट, विच आय थिंक इज अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. स्वप्नील बद्दल मी म्हणेन की एवढं मोठं तुम्ही तुमची त्याची कारकिर्दी बघितली, एवढ्या वर्षांपासून एवढं सगळं करतो, पण तरीही स्वतःला ग्राउंडेड कसं ठेवायचं. म्हणजे 8 वाजताची शिफ्ट असेल तर 7:30ला तो येईल, आणि हे इतक्या वर्षांपासून तो करतो. आणि अशा खूप गोष्टी आहेत की मला नेहमी सतत, मी थोडी वर गेले की मी स्वप्नीलला बघते, मग मी परत खाली येते, थोडी वर गेले की मी स्वप्नीलला बघते, मग मी परत खाली येते. सो आय थिंक त्यांनी ते ग्राउंडेड राहायला शिकवलंय मला, आणि ती शिकते मी त्याच्याकडे. 28 फेब्रुवारीला आमचा चित्रपट येतोय. जरी आम्ही एकत्र असलो, जरी तुम्हाला असं वाटेल की आता रोमॅन्टिक सिनेमा घेऊन परत येतो, तर तसं नाहीये. हा सिनेमा मित्रांचा सिनेमा आहे. सगळे फ्रेंड्स रियुनियन करतात आणि मग त्या दिवशी, त्या रात्री, त्या फिल्म मध्ये, त्याच्यात काय घडतं हा सिनेमा आहे. सो खूप इंटरेस्टिंग आहे, खूप वेगळे सगळ्यांनी कामं केली आहेत. सो डू वॉच. येस, ऍब्सोल्युटली. चित्रपट बघा. 28 फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या, लांबच्या, इकडच्या, तिकडच्या सगळ्या चित्रपट बघा. थँक्यू.